मंडळी मी तुमचा वनकेवायसी. तर अर्धा दिवस झालेला आहे मी येऊन गावी. तर आताच आम्ही ठरवलं की आम्ही तलगड बघायला जातो आहे, जो की तला तालुक्यामध्ये आहे, तलामध्येच आहे आणि माझ्या मागेच आहे तो. ठीक आहे, तिकडे ठीक आहे. तर आम्ही तिथे चाललो आहे आणि आता आम्ही इकडे जो मेन चौक आहे तिकडे तिथून पुढे आलो आहे. आणि इकडे जर तुम्ही बघा इकडे 2 रूट जातात. आपल्याला ह्या साईडला जायचं आणि इथून वापस राईट मारल्यावरती आपण तिकडे तलगडच्या पायथ्याशी पोचू आणि तिथे एक रोड आहे, तिथून तुम्ही वरती जाऊ शकता थोडंफार. तर तिकडे जायचं आता. तर चला माझ्यासोबत, मी पण फर्स्ट टाईम चाललं आहे. ह्याचं 14वा किंवा 15वा टाईम असेल. तर मी ह्याच्यासोबतच चाललं आहे. मयूर आहे, मयूरला ओळखत असाल जर माझी व्हिडिओ बघताय तर. नाही झाली ओके. फायनली स्कूटी पण झाली आहे स्टार्ट आणि आता आपण जातोय तलगडला. चला माझ्या जवळ होता तो पाठी गेलाय. तिकडनं आलं तर तुम्ही पायी जाऊ शकता आणि जर अजून वरती जायचं आहे गाडीने तर पुढे या थोडं गाडीने आणि आपण तिकडे चालू. म्हणजे हाफ तरी आपण पूर्ण गाडीच कवर करणार आहे. त्यानंतरला आपण बघणार आहे की आपला पायी कसं जायचं. चला आता आपण तिकडे अरे वाटतं म्हणजे तळ्यामध्ये आतमध्ये कधी आलोच नव्हतो, फर्स्ट टाईम. तर फायनली आता आम्ही तलगडच्या पायथ्याशी आलो, जिथून ट्रेक ॲक्च्युली चालू होते. म्हणजे इथे गाडी येऊन पार्क होऊ शकते तुमच्या. आणि जो मी रस्ता सांगितला तो तिकडनं ओपन होतो, म्हणजे खाली आपण दाखवले होते. आणि इकडे काही असे बोर्ड लावलेत म्हणजे माहिती देण्यासाठी. आणि आता माझ्यासोबत मयूर आहे, मयूर सपकाळ. 14 झालेत, 14 टाईम तर जाऊन आले. आय थिंक हा 14वा असेल किंवा 15वा असेल त्याकडून. तर त्याकडून काही गोष्टी घेऊया. तर किती म्हणजे कितवा टाइम आहे की तू आता तलगडवरती? माझा मी काउंट केले ते 12 आहे, पण त्यापेक्षा पण जास्त होऊ शकतो. ओके, म्हणजे माझ्या 12 टाइम्स लक्षात आहे. ओके, म्हणून मी 14 बोललो. ओके ठीक आहे. तर आपलं किती टाइम लागेल इकडे वरती जायला? जर स्पीडने गेलो तर 15 ते 20 मिनिटं. ओके. आणि किती पॉइंट्स आहेत वरती? पॉइंट्स जास्त नाही, 2-3 आहेत. छोटा किल्ला आहे. ओके. पण नजारा चांगला आहे वरून. ओके, तर आपल्याला व्ह्यू चांगला भेटणार आहे. तर आपण ते बघूया आणि लवकरात जाऊन येऊया, कारण आता संध्याकाळ झाले. आणि इकडे तुम्हाला तर आहेत पाट्या, मी तुम्हाला टाकेल नंतरला फोटोज किंवा नंतरला व्हिडिओ काढूनच टाकेल डायरेक्टली. तर चला लवकर वरती जाऊया. 4 वाजलेले आहेत. तर आपण बघूया किती लवकर होते हे सर्व फिरून. ट्रेक चालू झाला 3:55 ऑलमोस्ट 4. आणि ह्या पायऱ्या तुम्ही बघू शकता खाली. ह्या आम्ही चढतोय. काय माहिती वरती कोण आहे की नाही, का आम्हीच चालू आहे काय नाही ते पण माहित नाही. ते पण नाही माहिती. निघाले फक्त विदाउट पाणी. ते पण विदाउट पाणी. एक छत्री घेतले फक्त, बाकी काय मोबाईल. छत्री पण एकदम छोटी. झालं. ह्याच्यामध्ये पण आम्ही मावणार आहे दोघं. तुम्ही समजूनच चला की कसे ट्रेकिंगला निघाले ते लोक. अचानक भयानक. चला जाऊन भेटून येऊ, कारण माझ्या घरातून दिसतो हा किल्ला पण कधीच नाही आलो. आणि आमचं गाव पण 4 किलोमीटर असेल फक्त. खूप दिवसांनी अशी ट्रेकिंग केल्यावरती लगेच दम भरल्यासारखं झालंय. माझा आता जस्ट झालंय 15 दिवसापूर्वी ट्रेक. तिकोना आता ट्रेकिंग करतच असतो म्हणा, पण मी नवीन आहे याच्यामध्ये. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण अपार. जिथे आम्ही आलोय तिथे आता तोफ आम्हाला भेटलं. तर इकडे तोफ आहे आणि खाली पूर्ण तला गाव आहे. आमचा गाव तिकडे असेल त्या साईडला. एकदम धुक्यात गेलाय रे, एकदम धुक्यामध्ये गेले त्या साईडला. आणि आहेत अजून पुढे पण आहेत. अजून एक तोफ दिसते मला समोरच आणि समोरच किल्ला आहे. तर आपण तिकडे जाऊया.
बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हा होय होय हो अहो काय सांगता. तर फायनली आपण जो मेन एंट्रन्स आहे इथे मारुती रायाची मूर्ती आहे ओके. आणि हा एंट्रन्स आहे तुटलेला आहे आता सध्या तरी ठीक आहे. आणि इकडनं खरं स्टार्ट होतो की बाली किल्ला ना. हा बाली किल्ला इथून स्टार्ट झालाय. हे मारुती आहे आणि बघ इथं असं एक राक्षस सारखा बनलेला आहे दिसतंय का. आता रंगवलेला नाही तो. ती आहे लंकाची गावदेवी का काहीतरी बोलतात पनवती किंवा पनवती म्हणून. तर त्या पनवतीला पायाखाली घेतलेले आहे हनुमानाने. आणि जर मारुतीची अशी शेपटी वर आली असेल तर तो वीर मारुती बोलतात त्याला. आणि इथं शरभ शिल्प ठेवलेलं आहे. तो शरभ म्हणजे शक्तीचा प्रतीक. अरे मग काय गड हो यो बसला हाय ना गणिम येढा मांडून आलंय ये आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं. इथे 3 तोफा बदलेला म्हणजे आलो ऑलमोस्ट आपण आलो इकडे गडावरती. अँड तिथे आहेत 3 तोफा म्हणजे असं भेटत जाते. वाईन असतं कुठतात ते राईस वगैरे भात आपण बनवला ना हां की त्याच्यावरचे ते कवर असतं ना. हां राईसच्या वर एक कवर असते ना ते कवर काढायचं असते लेअर. हां मग ते भात याच्यात टाकायचं आणि ते केलं हां वरनं लाकडाने की ते यायचं बाहेर. साफ होतं. त्याचे वरचं कवर निघतं आणि मग ते खायला वापरायचे. राजांनी आता युगत युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजानं युगत मांडली युगत मांडली युगत मांडली बघा 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 आपण जे आपण इथं ज्या स्पॉटला आहेत तिथे काही अशा जंग्या ठेवल्यात. आपण यांना खिडक्या बोलतो म्हणजे आत्ताच्या काळामध्ये बट या जंग्या बोलतात. आणि इथे एक आहे तोफ छोटीवाली. छोटीवाली तोफ आहे एकदम खाली बघू शकता. आणि हे जेव्हा यूज करायचे जेव्हा शत्रू खूप जवळ आलेत आपल्या किल्ल्याच्या आणि ते आक्रमण चालू आहे त्यांचं आणि आपल्याकडे बाण आहे आपल्याकडे तेल होत नाही त्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी इथून यूज व्हायच्या. म्हणजे जर शत्रू खूप जवळ आहे आपल्याला दिसतोय पण त्याला आपण दिसत नाही आहे कारण ऑब्व्हियसली बात आहे तुम्ही एकदम हाईटवरती आहे आणि तो खाली आहे तर त्याला बिलकुल दिसणार नाही. बट तुम्हाला तो नक्की दिसेल आणि तुम्ही तिकडनं मारू शकता इकडून त्याला. अटॅक करू शकता. हां काउंटर अटॅक पण ते पण नाही शक्य कारण त्याला दिसतच नाहीये ओके. तर ह्या गोष्टी तेव्हा यूज व्हायच्या. बट जर आमची इन्फॉर्मेशन चुकीची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये येऊन सांगू शकता की कशासाठी यूज व्हायच्या कारण आम्ही एवढे नाहीये. जेवढं मयूरला माहिती आहे तेवढं मी सांगितलंय. शिवरायांनी अशी ही युगत हक्काची जुबान सिद्धीच्या खेम्यात आता फायनली आपण जो तलगडचा मेन बुरुज आहे म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला खालून दिसतो जो ध्वज जो की आपण तुम्ही बघताय तुम्ही वरती माझ्या. तर हा ध्वज तुम्हाला खालून दिसतो. तुम्ही तळ्याला इंदापूरला म्हणजे इंदापूरवरनं तर नाही दिसत पण जेव्हा पण तुम्ही येतात तळ्याच्या इकडे यायला प्रवास स्टार्ट करता तेव्हा हा ध्वज दिसतो तुम्हाला. तर तिथेच उभा आहे मी आणि इथे मारजंगेत या दिसत आहे तुम्हाला की ह्या तोफा लावायचा. ओके इकडे पण आहे ह्याच्या पाठी. तर इथे तोफा लावल्या जातात आणि हा जो बुरुज दिसतोय तो डबल असेल एक काली त्या काली कारण इथं मला दिसत तसं की ते फळं टाकलेले आहेत की लाकडाच्या फळं तिथे आहेत. आणि तिथे वर म्हणजे सेकंड फ्लोअर टाकला आपण तर तिथं पण जंगा आहेत वर त्यावर. ओके त्या जंगा दिसल्या का तिथे आहेत जंगा. म्हणजे डबल बनून डबल सिक्युरिटी देतात की खालून पण आपण हे करू शकतो अटॅक वरून पण करू शकतो. अशा गोष्टी इथं केल्या जात असतील त्यावेळेला. तर कालानी पडून गेले सर्व ते कारण आपण गड संवर्धन करण्यापेक्षा आपण मूर्ती जास्त तयार करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या करण्यापेक्षा ह्यांच्याकडे जर लक्ष दिलं थोडंफार तर खूप बेटर होईल अजून. कारण काही गोष्टी आपल्याला बोलल्या जातात की आपण किंवा मरीन ड्राईव्हच्या इकडे किंवा समुद्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवू पण ते तर राहीलच. हे मेन त्यांचं आहे. मूर्ती बांधण्यापेक्षा हे बांधलं तर ते जास्त त्याच्याने खुश होतील महाराज. हो कारण लोक पण खुश होतील आणि लोकांना ह्या गोष्टी बघायच्या असतात बट कालांतराने ह्या अशा पडत चालल्यात तर त्या गोष्टी काही लोकांना तर दिसणारच नाही यापुढे. आपल्याला दिसतेच आपलं तेवढं हे आहे
पुण्य केलं की आपण आपले आहेत आपण बघू शकतो, पण ह्याच्या पुढची पिढी बघेल की नाही ते माहिती नाही. तर त्याच्यापेक्षा तुम्ही ते बांधण्यापेक्षा किंवा मूर्ती उभारण्यापेक्षा हे गड किल्ले बांधा, खूप फायदा होईल आणि खूप इन्फॉर्मेशन पुढेही ट्रान्सफर होत राहील. चला पुढच्या आपण पिढ्यांसाठी आपलं काहीतरी वारसा राहील. हा म्हणजे नाहीतर काय आपण काय डोंगर दाखवणार आपल्या पोरांना. तेच तिथे किल्ला किल्ला होता इथे, तर ते करण्यापेक्षा हे संवर्धन केलं पाहिजे. चला आता आपण पुढे बघूया. आपल्या समोरच चंडिका देवीचं मंदिर आहे आणि चंडिका देवी ही तला जो आहे त्याची तलगड तलगडची किंवा तळागड किंवा तलागड तुम्ही दोन्ही बोलू शकता. तर त्याची ग्रामदेवता आहे. तर आपण तिथे चाललोय. तर माझ्यासमोर बघू शकता देवीची मूर्ती तर आहेच आणि एक फोटो पण ठेवलेला आहे. मी ते बघू शकतो की आहे इथे म्हणजे देवाऱ्यासारखं करून ठेवलेलं आहे, पण मूर्ती इथे नाही आहे सध्या, हे साईडला कारण फोटो ठेवलेला आहे साईड. DJ Piyush in the mix. आहे तिथे काही पाण्याच्या टाक्या, तर त्या पिण्यासाठी आहेत ना की पोहण्यासाठी आहेत, की तुम्ही येऊन डायरेक्टली स्विमिंग कराल त्यामध्ये. आणि चला एक टाकं झालं, हे 2 आणि 3. ओके, अशा 3 टाक्या, 2 झाले म्हणजे 3 टाक्या झाले. 3 टाक्या इथे आहेत आणि अजून पुढे पण जशी ते पाठीच ध्वजाच्या. तर आपण पुढे चालत चाललेलो आहे आणि खूप चांगलं वाटतं एकदम खूप. बट आपल्याला लवकरात लवकर कव्हर पण करायचं आहे किल्ला आणि आपल्याला खाली उतरायचं पण आहे, कारण आपण आलोय 4 वाजता, आपल्याला जायला टाइम होईल. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करतो. 4:31 झाले. जेवढं 20 मिनिटात आपण वर आलोय. 20 मिनिटांमध्ये वर आलो आणि काही गोष्टी आपण बघितल्या पण. तर आपण पुढे चालू. हे दिसतेत का होल, याच्यात असे लाकूड टाकून अशी छप्पर बनवली बनवत जात असतील की कचरा वगैरे किंवा उन्हाने पाणी सुकून जायला जायला नको म्हणून. आणि तिकडे आपल्याला शिवजींचं मंदिर दिसतं तिथे, आपण तिकडे जाणार आहे. चला आपण लवकर तिकडे जाऊया. जराशी वाट आता पावसामुळे बुजलेली आहे आणि आपण वाट शोधत चाललोय. काय माहित नाही आपल्याला रस्ता माहित आहे तसं काही नाही. हे जर ओव्हरफ्लो झाला तर इथं पण सोय सर्व करून ठेवलेली आहे. ओव्हरफ्लो झाला तर इथून पण इथून जायला हाय खाली पाणी जायला. ते होल असेल. आता ते जरा स्पॉट होणार नाही आपल्याला, पण इथे कुठेतरी होल असणार. चल वरती लवकर चल. तिकडे ना डायरेक्ट. हा इकडून वाट आहे, पण ते जरा आता रिस्की आहे आपल्यासाठी. आता राजांच्या मनीचं कुणाला ठावं? अहो तुम्हाच ते छाव नाही असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही, मला फक्त एवढं. हे ते पिंड होती आधीची, बट आता तुम्ही बघू शकता की जी नवीन आताच्या युगातली म्हणजे जी पिंड डायरेक्टली कोरली नाहीये, ती आणून ठेवलेली आहे नवीन. त्यांची जुनी होती ती डिस्ट्रॉय बेस केलेली आहे. हा म्हणजे खालचा पार्ट आहे बट वरचं तोडलेलं आहे. ते आता कोणी तोडलंय ते तुम्हाला माहिती आहे. जेव्हा अटॅक झाला जेव्हा अटॅक येतात तेव्हा तोडून टाकतात, बट आपण ठेवलेलं आहे. नवीन मूर्ती आणून ठेवलेली आहे काही लोकांनी. चांगलं केलं ते. आणि इथे एक आहे अशी गायचं मुख. जसं की तुम्ही जर तला तालुक्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला एक गायमुख करून एक गाव आहे आणि एक स्पॉट पण आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता की त्यातून पाणी येतो. 12 सोय केलेली आहे महिने. कारण ह्याला पण होल आहे. हो सेम दिसतंय स्ट्रक्चर, फक्त इथून पाणी नाही. वगैरे काहीतरी त्यांनी असेल. खूप चांगलं होतं. जसं आम्ही दर्शन घेतलं आणि आमची नजर लगेच बाजूला गेली तर पाठीमागच्या बघताय तर तिथे तुम्हाला दिसतोय तर रेनबो दिसतोय आपल्याला. तो खूप छान दिसतोय, खूप मस्त एकदम. सध्या आपण टकमक टोककडे जातो जो की एंडिंग पार्ट आहे तलगडाचा. आपण तिकडे जाऊया. चला माझ्यासोबत. म्हणजे तुम्हाला वाटते ही खूप म्हणजे खूप सेफ एरिया आहे, बट तुम्हाला ऍक्च्युली माहिती नाही की किती सेफ आहे आणि किती डायरेक्ट दरी आहे. आणि ही तटबंदी आहे. आता ही तटबंदी आणि आपण चाललोच पुढे. आणि त्या खाली तर ह्याच्याहून सुंदर व्ह्यू दिसत. खूपच चांगला व्ह्यू दिसतोय. बट चला आपण लास्ट पॉइंटला जाऊन नंतरच जाऊया आपण. आणि हवा तर खूप आहे त्यामुळे मोबाईल पण नीट पकडा आणि तुम्हालाही स्वतःला नीट सावरा.
सांभाळून पाय ठेवा. खाली बघतोय तर भाई तटबंदीच तुटले. फायनली तुम्ही तटबंदीवरती आलेला आहे. लास्ट स्ट्रोक आहे तलगडाचा आणि इकडनं जो व्ह्यू बघताय आणि तुम्हाला जो आतमध्ये जो बोलतात ना घाबरण्याची आता थरथर थरथर होतं ह्या टाईपचं जर झालं असेल तर येऊन बघा इथे नक्की तुम्हाला होईल तसं. कारण इथे काही सर्व काही जसं आधीच्या काली होतं तसं नाहीये. काही गोष्टी तुटलेल्या आहेत. इथून अशी तटबंदी असेल, तटबंदी तर असणार तुम्हाला. उंच काट्टा आहे, असेल उंच वाटतं. सेफ्टीसाठी. आपल्या एवढं हाईट एवढं तरी असेल हा. त्यावेळेला. तर या बघूया आता आपण जरा थोडं पुढे जातो. जास्त रिस्क नाहीच घ्यायचं आपण, थोडस पुढे जाऊ. अँड एंड आवकी बघा 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 राजाची आता शिवरायांनी आता महाराजांनी राजाने काहीतरी सिद्धीची आता वाटले त्याला राजाने त्याला आपण तलगडचं पूर्ण कव्हर केलेलं आहे जेवढे स्पॉट होते. जर काही सुटलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही चाललेलं आहे गावी, कारण खूप टाईम झाला, 1 तास गेला पूर्ण कव्हर करायला. जर तुम्ही मे महिन्यामध्ये याल तर 45-15 मिनटं अजून कमी करा, 45 मिनटामध्ये होऊनच आहे. मग या. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला अशाच व्हिडिओ बघायचे आहेत गावच्या अजून, तर मला कमेंट करा खाली आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटतो. चला बाय.